माई नाना आमचे जुने शेजारी. त्यांना 2 मुलगेच. त्या मुलांना पुढे गरज लागेल म्हणून काटकसर करून कष्ट करून त्यांनी 2 ब्लॉक शेजारी शेजारी घेतले. मध्ये एक दार होतं. ते उघडलेलं होतं. घर अगदी ऐसपैस होतं. यथावकाश मुलांची लग्न झाली. मुलं सुना माई नानांची अगदी प्रेमाने वागत. नातवंड होती, भरला संसार होता. सगळं अगदी दृष्ट लागेल असं होतं. एक दिवस माई सहज आल्या. बोलता बोलता त्या आईला म्हणाल्या, मंगलताई, आम्ही 8 दिवसांनी माणगावला राहायला चाललोय. आश्चर्याने मी विचारलं, माई तुम्ही सगळे माणगावला राहायला जाणार? त्या शांतपणे म्हणाल्या, सगळे नाही, आम्ही म्हणजे फक्त मी आणि नाना. आम्हाला कुणाला काहीच कळेना. म्हणजे एकदम शहर सोडून आता माणगावला जाऊन माई आणि नाना करणार काय? भरल्या गोकुळासारखं नानतं घर, हे सगळे पाश सोडून माई नाना कसे आनंदात राहणार होते? त्यांना काही त्रास होत असला तर? ते तरी एकदम कसं विचारणार? पण माई हसत म्हणाल्या, तुम्हाला कदाचित वाटत असेल या माईला आता ही कसली बुद्धी झालीये, किंवा सुनांना स्वतंत्र हवं म्हणून बिराड मांडलं तर वेगळं, पण ही सासू या वयात वेगळ्या बिराडाची हौस का करतीये, असंही वाटलं असेल तुम्हाला कदाचित. आई माईचा हात धरून म्हणाली, तुम्ही आणि नाना दोघंही किती चांगले आहात हे आम्हाला माहिती आहे. हौस मौज बाजूला ठेवून कष्ट करून तुम्ही मुलांना मोठं केलं. आपल्या ओढग्रस्तीच्या प्रपंचातही जमेल तशी आणि जमेल तेवढी नातेवाईकांना मदतही केली. शेजाऱ्यांच्या अडचणी निवारल्यात. तुमचं जगणं तुम्ही सार्थक करण्याचा सगळ्या तऱ्हेने प्रयत्न केलात. तुमचा निर्णय चुकीचा असेल असं अजिबात वाटत नाही, पण तरीही तुम्ही हा निर्णय का घेतला असा प्रश्न मनात येतोच हो माई. माई म्हणाल्या, मंगलताई, खरं सांगू का, माझं लग्न लवकरच झालं तेव्हा मी प्राथमिक शाळेत नोकरी करत होते. प्राथमिक आरोग्य, प्रौढ शिक्षण याचंही प्रशिक्षण झालं होतं. नुकतीच नोकरी लागली आणि लग्न सुद्धा झालं. लगेचच दिवस राहिले. माझ्यातली एक माई मी बाजूला कोपऱ्यात बसवून ठेवली. प्रपंचच्या जबाबदाऱ्या आनंदाने अंगावर घेतल्या. नंदांची बाळणपणं, माहेरपणं, गावाकडून येऊन शिकायला राहिलेले चुलत दीर, मुलं, त्यांची शिक्षणं, घर संसार नीट चालवणं, यासाठी नंतर मी नोकरी सुद्धा सोडली. त्यावेळी माझ्यातल्या त्या काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या माईला मी एका कोपऱ्यात बसवलं. म्हटलं, मुलांचं सारं मार्गी लागलं की मोकळी होईन मी. प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेईन, आरोग्य केंद्रात मदतीला जाईन, साध्या सोप्या गोष्टी वस्ती वस्तीतून सांगेन. पण मंगलताई, खरं सांगू का, या मुलांच्या संसारात मी आणखीनच बुडत चालले. मला माझा स्वतंत्र वेळ, माझी जागा काही उरलीच नाही. माझी मुलं खूप चांगली आहेत, सुना सुद्धा गुणी आहेत, प्रेमळ आहेत, त्यांना आमची खूप काळजी आहे. पण मी मोकळी होता होत नाही हो. तसंच नानांचंही झालंय. मी एकदम म्हटलं, म्हणजे काय हो माई, आता काय काम आहे तुम्हाला? माई क्षीण हसल्या. त्यांच्या डोळ्यात पाण्याची हलकी झिरमिळ चमकल्यासारखं वाटलं मला. त्यांना मन मोकळं करायचं होतं म्हणूनच आल्या होत्या का त्या? आईने माझ्याकडे थोड्या रागानेच पाहिलं, पण मला वाटलं माझा प्रश्न तसा योग्यच आहे. माई शांतपणे म्हणाल्या, तुला हे जे वाटतंय ना ते अगदी साहजिकच आहे ग. सगळ्यांची प्रतिक्रिया या थोड्याफार फरकानं अशीच असते. काय काम आहे आम्हाला? घरातलं जे एवढं तेवढं काम असेल ते करायला काय हरकत आहे? तसे आम्ही अजून धडधाकट उत्तम तब्येत राखून आहोत, घरीच असतो. मी माईकडे ओशाळगत पाहिलं. त्या म्हणाल्या, अगं प्रेमापोटीच माणसं हक्क गाजवतात ना. आपल्याच माणसाला पटकन गृहीत धरलं जातं, अपेक्षा सहजी केल्या जातात. पण असं गृहीत धरण्याआधी त्या व्यक्तीची मर्जी आपण लक्षात घेतो का? त्यात त्यांच्या इच्छेचा प्रश्न असतो की नाही? निदान आमच्या बाबतीत तरी आम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर सुद्धा. आई सहानुभूतीने म्हणाली, माई, अहो अलीकडे लेकी सुनांना जबाबदारी नाही कळत, पण त्यांना त्रास देण्याचा हेतू नसतो. आपण सांगावं मोकळेपणी त्यांना. माई म्हणाल्या, मंगलताई, तसं नाही हो. मुलं सुना खूप चांगली आहेत, त्यांना आमच्याबद्दल खूप प्रेम आहे, पण त्यांचं स्वतंत्र आयुष्य चालू असतं. कामधाम, नोकरी, उद्योग, शाळा, कार्यक्रम हे सगळं सुरू असतं आणि त्यानुसार आमच्याकडे त्यांच्या जबाबदाऱ्या चालून येतात. परवाचीच गोष्ट, रजतला ट्रिपला जायचं होतं. तिखट मिठाच्या पुऱ्या, दही भात, सँडविच, ढोकळे असं सगळं करायचं होतं आणि त्या दिवशी सुनेला नेमका ओव्हरटाईम लागला. तिचा तसा फोन आला मला. मग कोण करणार सगळं? यांनी बाजारात जाऊन सगळं सामान आणलं, मला मदत केली, मी सगळं करून दिलं. सुनेला खूप कृतज्ञता वाटली.
नातू घरी आल्यावर गळ्यात पडला, आजी तुझं कुकिंग एकदम फॅन्टॅस्टिक आहे. माझ्या दोस्तांनी सगळ्याचा फज्जा उडवला. माझ्या एका मित्राची आई इथं नाहीये, त्याच्या वाटचं मी न्यायचं कबूल केलं होतं. तो तर इतका खुश झाला की खास तुला भेटायला येणार आहे असं कौतुकही झालं हो. पण त्या क्षणी मी विचार केला, समजा मी नसतेच तर या मंडळींनी काहीतरी व्यवस्था केलीच असती ना. मुलगा घरी लवकर आला असता, एखाद्या बाईला ऑर्डर दिली असती किंवा धाकट्या सुनेची मदत घेतली असती. पण मी घरी आहे म्हटल्यावर माझ्या वेळेचा उपयोग मी कसा करावा हे त्यांनी परस्पर ठरवून टाकलं. आणि असं नित्य नेमाने घडतं मंगलताई. ते काही मुद्दाम करतात असं नाही, पण माझ्या वेळावर अतिक्रमण होतंय याची त्यांना जाणीवच नाही. समजा मी ठामपणे नाही म्हटलं तर ते व्यवस्था करतीलही, पण नाही म्हणणं मलाच आवडायचं नाही. त्यापेक्षा आम्हीच थोडे दूर राहिलो तर. अडी अडचणीला वेळ वक्ताला आपण काही एकमेकांना टाकलेलं नाही. अडचणी दुःखाच्या वेळी आतडं राहील का? धावून जाणारच ना एकमेकांसाठी. मी एकदम उत्स्फूर्तपणे म्हटलं, माई यू आर ग्रेट. माई मोकळेपणाने हसल्या. त्या मला म्हणाल्या, तू लहान आहेस ग, म्हणून तुला नात्यांच्या गुंत्यांची एक गंमत सांगते. त्याचा पुढे पडताळा येतो का ते सांग. आपण कुणाकरता काही करतो तेव्हा मनात अपेक्षा वाढतात की या माणसानं ते सारखं चार चौघात बोलून दाखवावं, कृतज्ञता दाखवावी. आणि इकडे जो माणूस आपल्यावर अवलंबून असतो तो नकळत का होईना आपला हलकासा राग करतो. द्वेषाची कळो ना कळेशी झालर या रागावर झुलत असते. पण अवलंबून राहणं म्हणजे स्वातंत्र्य गमावणं. मग तो घेतलेला आधार नाकारण्याकडे माणसाची वृत्ती होते. दोहो पक्षी पीळ पडायला लागतो. माझ्यावर नानांवर अवलंबून राहताना मुलांना सुनांना असं वाटत असेल असं सारखं मनात येतं. काटा टोचत राहिला की कधीतरी जखम चिघळतेच ना. ते कशाला घडू द्यायचं. म्हणून मग आम्ही दोघांनी एकमेकांशी बोलून हा निर्णय घेतला आणि सर्वांना सांगितला. मी माणगावचं घर साफ करून घेतलं. तिथल्या एका माणसाकडून बाग नीट नेटकी करून घेतली. मोठ्या मुलानं गॅस सिलेंडर, छोटा फ्रीज, थोडी भांडी, पलंग, कपाट असं सगळं तिथे पोहोचवलं. मुलं सुनाही या निर्णयात सामील असल्यानं कसलाच ताण राग राहिला नाही. आता तिकडे जायच्या आधी मी माझ्या मैत्रिणींचा निरोप घेतेय एवढंच. तसंच तुम्हाला माणगावला येण्याचंही आमंत्रण देतेय. हिरवगार आहे, मागे छोटासा ओढा वाहतो. झोपाळा लावून घेतलाय. नातवंडांनी त्याला वीकेंड होम म्हणून पसंतीही दिलीय. मंगलताई तुम्ही मुलींना घेऊन नक्की तिकडे या, आवडेल तुम्हाला. माई आणि नाना माणगावला गेले तरी त्यांची सुरेख पत्र नियमितपणे येतात. एकदा जोडून सुट्टी आली तेव्हा माईच्या मोठ्या नातवाला घेऊन आम्ही तिकडे गेलो. माई नाना खूप आनंदात होते. माई प्रौढ शिक्षणाचे वर्ग घेत होत्या. तिथल्या बायकांनी स्वानुभव आपल्या भाषेत स्वतः लिहून दिले त्याचं संकलन करत होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्रात त्या विनामूल्य काम करत होत्या. काही बायकांनाही त्या प्रकारचं शिक्षण द्यायला त्या डॉक्टरांना मदत करत होत्या. माईचं हे आजोळ घर वारसा हक्कानंच माईकडे आलेलं. त्यामुळे इथले लोक माईंना आधीपासूनच ओळखत होते. त्यांनी माई नानांना चटकन स्वीकारलं. नाना रोज ओसरीवर दासबोध, ज्ञानेश्वरी वगैरेचं एवढं रसाळ निरूपण करीत आणि मग कथा सांगत की लहान मोठे सारेच ऐकायला येऊन बसत. गोठ्यात 2 गायी होत्या. बाग अगदी छान फुलत होती. ओसरी अंगण लखलखीत सारवलेलं. तुळशी वृंदावनाच्या कट्ट्यावर रांगोळी रेखलेली होती. नातवंड मुलं इथे आल्यावर माई नानांच्या बरोबरीने घरात मळ्यात काम करायची. त्यांना खूप मजा वाटायची. माई नानांनी कुणालाही न दुखावता आपलं स्वतंत्र अवकाश शोधलं होतं. त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांना जे करायचं होतं ते आता ते करत होते. प्रवासाला जात होते, औषधी वनस्पतींची लागवड करत होते, आवडत्या अशा छंदांचा पाठपुरावा करत होते. मुलासुनांनी त्यांना समजून घेतलं म्हणूनच हे शक्य झालं. खऱ्या प्रेमामुळे बंधनाऐवजी हे असं स्वातंत्र्य मिळायला हवं, नाही का? श्रोते हो, ही कथा होती माधवी कुंटे लिखित हिरवी पालवी या पुस्तकातली. या पुस्तकात खूप छान छान कुटुंबवत्सल कथा आहेत. तुम्हाला ऐकायला आवडतील ना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत ऐकत राहा.